मुंबईमध्ये पर्यटनासाठी राज्यातून नाही देशातून नाही तर जगभरातून लोक येत असतात। मुंबईतील विविध ठिकाणं हे पर्यटकांना भुरळ घालत असतात। त्यापैकी एक छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आपण आता त्या ठिकाणी बघू शकतो की या ठिकाणी हे वस्तू संग्रहालय जवळपास 3 मजल्याचं हे वस्तू संग्रहालय आणि या ठिकाणी जवळपास 72,000 पेक्षा विविध वस्तू संग्रहित करून ठेवण्यात आले। पाषाण युगापासून ते आतापर्यंत ज्या वस्तू आहेत, ज्या विद्यार्थी अभ्यास करू शकतात, अभ्यासक अभ्यास करू शकतात, त्या वस्तूंचा या ठिकाणी संग्रहालय करून ठेवण्यात आलेले आहेत। विविध प्रकारच्या वस्तू असतील, मूर्त्या असतील, चित्र असतील, या ठिकाणी पर्यटक पाहण्यासाठी येत असतात। संपूर्ण देशातून नाही, राज्यातून नाही तर जगभरातून लोक या ठिकाणी असतात। युद्धासाठी वापरलं जाणारं साहित्य असेल, या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी अशी आकर्षक इमारती आहेत आणि ही पर्यटकांना भुरळ पाडत असतात। आपण बघू शकतो की या संपूर्ण 3 मजली परिसरामध्ये हे विविध पर्यटक हे अभ्यासासाठी येत असतात, इथल्या वस्तूंची माहिती घेत असतात। कुठल्या कुठल्या वस्तू, इतिहासाचे विद्यार्थी असतील, ते संपूर्ण पाहणी करत असतात। या ठिकाणी जवळपास 72,000 पेक्षा वस्तू आपण बघू शकतो की या ठिकाणी युद्धामध्ये ज्या साहित्य वापरलं जात होतं, त्यामध्ये तलवारी असतील, तोफगोळ्या असतील किंवा जे पोशाख होतात, तो सुद्धा या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे। जे युद्ध सैनिक होते आपले, ते वापरत होते साहित्य या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। बघू शकतो की या साईडला ढाल असतील, तलवारी असतील किंवा चिलखत असतील, हे सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आणि अनेक पर्यटक हे या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात। इथल्या विविध वस्तू असतील किंवा संग्रहालयातल्या वस्तू पाहण्यासाठी गर्दी करत असतात। संपूर्ण परिसरामध्ये बघू शकतो की जवळपास 72,000 पेक्षा अधिक वस्तू या ठिकाणी संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहेत आणि पर्यटक या बारीक बारीक गोष्टींचा, नक्षीकाम असतील किंवा चित्रलिपी असतील किंवा ऐतिहासिक वस्तू असतील, त्या आकर्षक वस्तू ह्या अतिशय आवडीने बघत असतात। बघू शकतो की या ठिकाणी युद्धामध्ये वापरले जाणारे साहित्य असतील, त्यामध्ये विविध प्रकारचे हत्यार आहेत, या ठिकाणी संग्रहित करून ठेवण्यात आलेले आणि हे विद्यार्थी या ठिकाणी पर्यटक पाहत असतात। जवळपास 3 मजल्याची ही इमारत आहे, आकर्षक सुबक अशी इमारत आहे आणि त्या ठिकाणी तेवढ्याच किमतीचं, मोलाचं हे इतिहासाचा ठेवा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। बघू शकतो की युद्धामध्ये ज्या वस्तू वापरल्या गेल्या होत्या, त्यासुद्धा या तलवारी असतील या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यासोबतच त्या ठिकाणी त्याची माहितीसुद्धा देण्यात आलेली की ह्या तलवारी संदर्भात किंवा शस्त्रांसंदर्भात विविध प्रकारची माहिती देण्यात या ठिकाणी आलेली आहेत। या ठिकाणी जे केअरटेकर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहेत। डॉक्टर पाठक मॅडम आपल्यासोबत आहेत। मॅडम, काय सांगाल, कसं स्मारक साहित्य संग्रहालय याबद्दल? छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये आमच्याकडे भरपूर कलावस्तू आहेत। जवळजवळ 72,000हून अधिक कलावस्तू आता आमच्याकडे आहेत। ही एक वारसा इमारत आहे आणि ह्याला आत्ताच 2022मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली। आमच्या संग्रहामध्ये अगदी हडप्पा काळापासून किंवा अश्मयुगापासून आत्ता समकालीन काळापर्यंतचे अशा विविध कलावस्तू इकडे आहेत आणि विविध दालनं आहेत। इमारत जी आमची आहे त्यामध्ये शिल्पकला दालन आहे, त्यानंतर आपल्याकडे लघुचित्र दालन आहे, हिमालय दालन आहे, त्यानंतर आता आपण हे जे बघतो आहोत ही शस्त्रास्त्राचं दालन आहे। यामध्ये ही वेगवेगळ्या प्रकारची जी शस्त्रास्त्र वापरली जात होती, त्याची जी विविधता आहे, ती विविधता आपल्याला याच्यामध्ये इथे बघायला मिळते आणि मराठाकालीन युद्ध नौका ज्या होत्या, त्या नौकाही आम्ही इथे त्याचं मॉडेल्स वगैरे करून आम्ही इकडे प्रदर्शित केल्या आहेत। तर मुलांना आणि स्कॉलर्सना, संशोधकांना वेगवेगळ्या जे शस्त्रास्त्र आहेत आणि जो काळ आहे, त्या काळातल्या वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांचं एक आकलन हवं, यासाठी म्हणून हे दालन तयार केलं आहे। आणि मराठा काळामध्ये काय प्रकारची होती शस्त्रास्त्र, ती इथे आपल्याला सगळी बघायला मिळतात। पण नुसतीच मराठा काळ नसून ह्याच्यामध्ये बाकीही शस्त्रास्त्र आपल्याला इथे बघायला मिळतात। मॅडम, थोडी याबद्दल माहिती सांगाल की नेमके काय काय इथं साहित्य ठेवण्यात आलेले आहेत?
हां, तर आपण आता इथे एक ह्याला मॅनिक्विन असं आम्ही म्हणतो, ज्याच्यामध्ये ही एक आकृती निर्माण केली गेली आहे, तयार केली गेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण ढाल बघू शकतो, तलवार बघू शकतो, चिलखत आहे. तर अशा रीतीने त्या काळचे जे सैनिक होते ते कोणत्या रीतीने तिथे जातात. तर जेव्हा प्रेक्षक इथे येतात तेव्हा त्यांना एका नजरेमध्ये या विविध गोष्टी ज्या सगळ्या आहेत त्या एकत्र त्यांना इथे बघायला मिळत आहेत की कशा प्रकारचा योद्धा त्या काळी होता. आणि हे बघून लोकांना व्हिज्युअली समजतं की काय प्रकारचं त्यावेळेसचे राजा महाराजा आणि त्यांची जी युद्ध होत होती तर ती काय प्रकारची होती आणि कसल्या प्रकारची शस्त्रास्त्र वापरली जात होती. या ठिकाणी आपल्याला काही बंदुकीसुद्धा दिसतात मॅडम, शस्त्र दिसत आहेत. या शस्त्रांबद्दल थोडी माहिती सांगाल? आता इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ढाली दिसत आहेत. नंतर हे आपण हाताला लावण्यासाठी वापरले जात होते. हे चिलखतं आहेत, हे शिरस्त्राण म्हणजे हेल्मेट ज्याला आपण म्हणतो ते आहे. शिवाय ह्याच्यामध्ये असं आहे की याच्यात वेगवेगळ्या ज्या राशी आपल्याला माहिती आहेत त्या राशी याच्यामध्ये अंकित केल्या गेल्या आहेत. तर त्या तुम्ही बघू शकता. आणि ह्याला दमासिंड असं म्हणतात, म्हणजे सोन्याचा मुलामा देऊन ही अशा प्रकारची ढाली त्या काळी तयार केलेल्या जात होत्या. तर हे म्हणजे मिडिवल पिरियडचे आहेत. तर त्या तुम्ही बघू शकता. शिवाय अकबरकालीन आहेत ह्या. आणि इथे नंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बंदुका आहेत त्या इथे आहेत. शिवाय गन पावडर म्हणजे बंदुकांमध्ये जी दारू घालायचे त्या दारू ठेवण्यासाठी म्हणून ही एक या प्रकारची एक ती डबी असायची. तर हे तुम्हाला याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळ्या आकाराच्या बंदुका याच्यामध्ये आहेत आणि ह्याच्यावर पण सोन्याचा मुलामा चढवून अशाच प्रकारच्या बंदुका वापरत असत. हे आम्हाला इथे दाखवायचं आहे. शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या डॅगर्स पण आपण इथे बघू शकतो. तर त्या ह्याच्यात पण त्यांनी दाखवले आहेत. नंतर स्पियर ज्याला म्हणतो, भाले, तर ते भालेसुद्धा इथे दाखवले गेले आहेत. आणि हे तर आहेच आपले ढाली आहे. तर या बाजूला बघू शकतो की या ठिकाणी तलवारी असतील किंवा छोटे छोटे साहित्य असतील, कट्यार असतील, हे सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कटारी दाखवल्या आहेत, डॅगर्स दाखवल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे स्टोन वापरले गेलेत. म्हणजे हे क्रिस्टल आहे, हे जे तुम्हाला दिसतंय हे क्रिस्टल आहे. नंतर जेड नावाचा एक स्टोन आहे, दगड आहे. आणि आयव्हरी पण आहे ह्याच्यामध्ये. हिरव्या रंगाचा जेड आहे आणि त्याच्यावरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं पण तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसून. म्हणजे ही जी तलवारीची जी मूठ आहे ती मूठ किती सुंदर आहे. पण अशा प्रकारचं वापर आणि वेगवेगळ्या प्राण्यांच्या चेहऱ्याच्या म्हणजे मुठी अशाही तयार केल्या जात होत्या. म्हणजे घोड्याचा आकार तुम्हाला इकडे दिसतो आहे. तर अशा प्रकारे या कशा विविध रीतीने कशा सुंदर बनवल्या गेल्या होत्या. म्हणजे जरी शस्त्रास्त्र असली तरीसुद्धा पण ती किती सुंदर रीतीने बनवली गेली होती. आकर्षक अशा त्यांनी बनवल्या त्या काळामध्ये वापरण्यासाठी. आपले साहित्य असेल किंवा आपल्या जसे आपण आपल्या घरातील वस्तूंना शोभेच्या करतो असे त्या शस्त्रास्त्र पण शोभेच्या वस्तूंनी बनवली गेली होती. तर बघू शकतो की या ठिकाणी आकर्षक सुबक असे कोरीव काम, नक्षीकाम केलेल्या ज्या तलवारी या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यासोबतच जे काही प्रेक्षक असतात ते एकदम कुतूहलतेने, आकर्षकतेने त्या वस्तू बघत असतात. तर दुसऱ्या बाजूला आपण येणार आहे त्या ठिकाणी ज्या युद्धकालीन नौका होत्या त्याची प्रतिकृती या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं विशेष यावरती लक्ष होतं आणि त्याची प्रतिकृती या ठिकाणी बनवण्यात आलेली. याबद्दल काय सांगाल मॅडम? आता ही एक दत्तपाल म्हणून एक ही युद्धनौका आहे. आणि ही अशा प्रकारच्या नौका मराठा काळामध्ये खूप वापरल्या जात होत्या. तर त्याचे हे एक आम्ही तुम्हाला इथे दाखवत आहोत की कोणत्या प्रकारे ती नौका तशी वापरली जात होती. शिवाय इथे जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे हे नकाशे आहेत आणि त्या नकाशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नौका मोडी लिपीमध्ये जर तुम्ही बघितलात तर मोडी लिपीमध्ये त्यांची नावं लिहिलेली आहेत आणि असे नकाशे आमच्या संग्रहामध्ये आहे. शिवाय ही प्रतिकृती आम्ही इथे बनवली आहे की कोणत्या कोणत्या प्रकारच्या नौका, जहाजं
युद्धनौका हे त्या काळात वापरत होत्या. तर ही प्रतिकृती बनवून घेतली आहे. लोकांना एक उदाहरण मिळावं की कोणत्या प्रकारची जी आपण ह्याच्यामध्ये नकाशामध्ये बघतो आहे त्याच प्रकारच्या होड्या तुम्हाला लोकांना दाखवता याव्या म्हणून आम्ही हे बनवून घेतलं आहे. तर हे मात्र आमच्या संग्रहालयातलं आहे आणि हे ते त्या काळातलं आहे, मराठा काळातलं. तर बघू शकतो की अतिशय सुबक आकर्षक अभ्यास करून हे वस्तू संग्रहालय आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यासोबतच ज्या युद्धच्या साहित्य वापरले होते त्यावरती जे आकर्षक नक्षीकाम केलेले आहेत, पूर्वीचं जे हडप्पाकालीन असेल किंवा पाषाण युगातल्या ज्या वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि जे काही प्रेक्षक असतात ते या ठिकाणी कुतूहलतेने अभ्यास म्हणून बघत असतात. जवळपास मॅडम किती मजल्याचं आपलं हे वस्तू संग्रहालय आहे? म्हणजे तळमजला पहिला आणि दुसरा असं मिळून ही एक वारसा इमारत आहे आणि दुसऱ्या बाजूला आमचं एक विस्तारित इमारत आहे. ती सुद्धा तळमजल्याला नॅचरल हिस्ट्री सेक्शन म्हणजे नॅचरल हिस्ट्री सेक्शन आणि त्याच्यानंतर वरती पहिल्या मजल्यावरती नाणी आणि आभूषणे तसंच वस्त्राचं पण दालन दुसऱ्या मजल्यावरती आहे. आणि आत्ताचं जे पेंटिंग म्हणजे समकालीन जे होते चित्रकार जे आहेत त्या चित्रकारांचे पण काही चित्र आपल्याला नवीन गॅलरीमध्ये आपण दुसऱ्या मजल्यावर बघू शकता. JNFची गॅलरी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ते बघू शकता. साधारणतः मॅडम किती पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि कुठून पर्यटक असतात तुमच्या माहिती? आमच्याकडे बरेच पर्यटक इथे येत असतात. असं म्हणायचं झालं तर बऱ्याच शाळासुद्धा येत असतात. तर काही शाळांना तर आम्ही अशा सवलती देतो की BMCच्या शाळा वगैरे असतील आणि कुठल्या आतल्या गावातल्या कुठल्या शाळा असतील आणि त्यांना जर असेल तर त्यांना आम्ही मोफतही इकडे प्रवेश दिला आहे. आणि हजारो शाळा आमच्याकडे म्हणजे रोजच्या ह्याच्यामध्ये हजारो शाळा येतात. आमच्याकडे वेगळं एक बालवस्तू संग्रहालय पण आहे, ज्या संग्रहालयामध्ये एक मुलांसाठी म्हणून एक वेगळं प्रदर्शन भरवलं जातं आणि ते प्रदर्शन आणि शिवाय आमच्याकडे वेगवेगळ्या कार्यशाळा असतात लहान मुलांसाठी, शिक्षकांसाठी आणि त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये जे काय आहे तर ते अभ्यासक्रमामध्ये जे आहे ते मुलांना मनोरंजक रीतीने आणि शिवाय म्हणजे ते जे काय कलावस्तू आहेत त्या कलावस्तू बघून शिकवणं हे किती महत्त्वाचं आहे आणि त्याच्याने मुलांना कसं चांगलं आकलन होईल यासाठी म्हणून आमचं जे शिक्षण खातं आहे ते सारखं कार्यरत असतं. धन्यवाद मॅडम. मॅडमने सविस्तर माहिती दिली आहे. मॅडम डॉक्टरेट आहे आणि या ठिकाणी ते संपूर्ण काम बघत असतात. बघू शकतो की एकदम बारीक असं नक्षीकाम असेल, पेंटिंग असतील, मूर्त्या असतील आणि ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जगभरातून प्रेक्षक या ठिकाणी ही भेट देत असतात, आपल्या ज्ञानात भर पडत असतात आणि ही आपल्या सोबत हा ठेवा घेऊन जात असतात. त्यामुळे मुंबईमध्ये तुम्ही येत असाल तर या ठिकाणी नक्कीच भेट द्या असं बघण्याजोगं हे संग्रहालय. कॅमेरा पर्सन चरणसह मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई.